गणेशाय नमः। सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। शास्त्रांचा संवाद, शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा। शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा, नकळे आम्हा, नकळे आम्हा, नकळे आम्हा, आम्हा नकळे ज्ञान, 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 आम्हा नकळे ज्ञान। चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा।
मला या प्रसंगी भागवतातली एक कथा आठवते. वृंदावनामध्ये यमुनेच्या काठी एक स्त्री, अतिशय तेजस्वी स्त्री बसलेली आहे, परंतु कुठल्या तरी गूढ विचारामध्ये ती तल्लीन झालेली आहे. चेहऱ्यावर तेज तिच्या प्रचंड आहे, पण आतून काहीतरी खंगलेले, खचलेली आहे, थकलेले आहे. ज्याला ऊर्जा म्हणतात तशी ऊर्जा काही तिच्यामध्ये दिसत नाही आहे. तिच्या शेजारी दोन म्हातारे पुरुष पडलेले आहेत. हाडाचा सांगाडा दिसतोय, केस पिकलेले आहेत, डोळे जे आहेत ते खोल खोल 1-1.5 बोट आतमध्ये जातील अशा खोबणीमध्ये गेलेले आहेत, आणि चामडी अशी त्याच्या शरीराची लोळते. म्हणजे पाहिल्यानंतर ते विदारक चित्र पाहिल्यानंतर भीती वाटावी असं दृश्य तिच्या दोन्ही बाजूला दिसतंय. 2 तिची मुलं आहेत ती, आणि ते असे पडलेले आहेत, आणि असंख्य सुंदरी तिच्या आजूबाजूला उभ्या आहेत आणि तिची समजूत घालतात. नारद मुनी त्या रस्त्यानं चाललेले आहेत. त्यांनी ते दृश्य पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की म्हणलं एवढ्या सुंदर सुंदर तरुणी तिथे बसलेल्या उभ्या आहेत, आणि ही एक बाई कोणतरी, तिच्या चेहऱ्यावर पण तेज अतिशय विलक्षण आहे, तेजोमय तिची कांती दिसते. तिच्या शेजारी जे 2 जर्जर म्हातारे दिसत आहेत, जरी हाडाचा सापळा असला तरी कांती मात्र तेजस्वी आहे. काय प्रकार आहे म्हणून ते गेले नारद मुनी तिच्याजवळ आणि विचारतात की हे सुंदरी तू कोण आहेस? तिला उठता येत नाही तरी सुद्धा ती कशी बशी उभी राहते, हात जोडते, कंप हाताला तिच्या सुरू आहे, आणि अशा थरथरत्या हाताने म्हणते, महाराज मी तुमचीच वाट पाहते, इतके दिवस प्रतीक्षा करते, मी तुमचीच वाट पाहत बसले होते, आणि बरं झालं त्या भगवंतानं तुम्हाला इथे पाठवून दिलं. नारद मुनी म्हणाले, तरी सुंदरी तू कोण आहेस? त्या ती असं कंप हातामध्ये भरलेलं आहे, संपूर्ण शरीरामध्ये कंप भरलेला आहे, आणि त्या थरथरत्या हातानं ती सांगते माझं नाव भक्ती आहे. मग हे 2 पुरुष, म्हातारे पुरुष तुझ्या शेजारी काय करतायत? तर म्हणाले पुरुष आहेत, पण माझी ती 2 मुलं आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. मग नारद मुनी म्हणाले, अरे तू तर वैकुंठामध्ये गमन करणारी, वैकुंठामध्ये राहणारी, भगवंताच्या जवळ राहणारी भक्ती, तू एवढी शक्तिशाली समर्थशाली आहेस, आणि हे तुझे 2 मुलगे ज्ञान आणि वैराग्य तेही प्रचंड ताकदीचे आहेत, आणि सत्ययुगापासून आज कलियुगापर्यंत तू चालत आलीस, तुला कशाची न्यूनता पडली नाही, आणि आज ह्या कलियुगामध्ये तुझ्यावर असा काय प्रसंग आला? तर तिने सांगितलं, अधर्म वाढला. सत्ययुगातून त्रेतायुगात परिवर्तन होताना धर्म 25% गायब झाला, धर्म 25% लोप पावला. इथे अधपतन थांबलंच नाही, म्हणून द्वापारयुगाचा जन्म झाला. तिथेही अधपतन इतके वाढलं, म्हणून शेवटी भगवान कृष्णानं त्या युगाचा अंत केला आणि कलियुगाला प्रारंभ झाला. या कलियुगामध्ये तर अधर्मांची संख्या जास्त आहे, आणि त्यामुळे आम्हाला भीतीनं ग्रासून टाकलेलं आहे. ज्ञान आणि वैराग्य क्षीण झालेलं आहे, त्यातला जोश संपलेला आहे, ताकद निघून जाऊन एखादं प्रचंड मोठं झाड उन्मळून पडावं तशी अवस्था झालेली आहे.
तर ह्याच्यातून तरण्यासाठी आता मार्ग काहीतरी सांगा कृपा करून, म्हणून मी तुमची वाट पाहत होते. नारद मुनी पण हडबडले आणि म्हणाले, भक्ती, तुला मी जरूर मार्गदर्शन करणार, पण मला थोडी संधी दे, थोडा अवधी दे. आणि तिची परवानगी घेऊन, पूर्व परवानगी घेऊन नारद मुनी वैकुंठाकडे निघालेले. वैकुंठात येतात. तिथे त्यांना 4 ब्रह्मदेवाचे पुत्र भेटतात. ज्यावेळी ब्रह्मदेवाला त्या परमात्म्याला सृष्टी निर्माण करण्याची इच्छा निर्माण होते ना, तर तो 4 आपल्या मुलांना जन्म देतो. एकाचं नाव आहे सनक, दुसऱ्याचं नाव आहे सनातन, तिसरा जो आहे तो सनंदन, आणि चौथा आहे सनत कुमार. या चौघांना निर्माण करतो. आणि ब्रह्मदेवाला वाटतं की आता सृष्टीची निर्मिती होईल. पण ते 5 वर्षापर्यंतच वाढतात. आणि मग ते सांगून टाकतात की आम्हाला आता पुढे वाढायची इच्छा नाही आहे आणि संसार करण्याची तर अजिबात इच्छा नाही. आम्ही काय हे काही करू शकणार नाही. आम्ही जप तप भक्ती अनुष्ठान हे करू, पण संसार काय करणार नाही. मग आता देवाला प्रश्न पडतो ना की ज्याच्यासाठी आम्ही या चौघांना निर्माण केलं ते हे कार्य करण्यापासून दूर चाललेले आहेत. मग काय करायचं. मग देवानं परत म्हणून निर्माण केले, म्हणजे माणसं निर्माण केली, ते सप्तऋषी. आणि मग या सप्तऋषींपासून ही सगळी सृष्टीची निर्मिती झालेली आहे. वेगळ्या ग्रंथांमध्ये त्यांची नावं वेगवेगळी आहेत. कश्यप्य, विश्वामित्र, भरद्वाज, अत्रि, जमदग्नी आणि गौतम, हे ते 7 ऋषी आहेत. आणि या 7 ऋषींपासून पुढे सृष्टीची निर्मिती होते. माझ्या वाचनामध्ये आलं की म्हणजे ब्रह्मदेवानं जी सृष्टी निर्माण करताना पहिले जी मनु निर्माण केले. मनु म्हणजे माणसं. आपण म्हणतो ना की मनुस्मृती. तर जी मनापासून निर्माण झाली ब्रह्मदेवाच्या मनापासून जे निर्माण झाले, ब्रह्मदेवाला जे स्फुरण निर्माण झालं आणि त्याच्या मनापासून जे निर्माण झाले ते हे मनु. तर काही ठिकाणी मला असं आढळले की 9 होते म्हणून. ते सगळ्यात सुरुवातीचे म्हणून. आता आम्ही जी तुम्हाला नावं सांगितली 7 ऋषींची, हे 7वं मन्वंतर चालू आहे. या 7व्या मन्वंतरातले हे 7 ऋषी आहेत. एकूण 14 मन्वंतर होणार आणि मग पृथ्वीचा नाश होणार. तर त्यातले हे ऋषी आहेत. ते नारद मुनी या सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांना प्रार्थना करतात आणि सांगतात की कलियुगामध्ये ते भक्ती प्रकट झालेली आहे आणि तिची 2 मुलं जी आहेत ती जर्जर झालेली आहेत. म्हणजे मरणासन अवस्थेमध्ये ते सध्या जीवन जगत आहेत. तर त्यांनी काय करावं म्हणजे ते जगू शकतील. हे सर्वजण सनकादी जे 4 जण होते ते म्हणाले, मुनिवर्य हे आम्ही सांगण्याची गरज आहे का, हे तुम्ही पण जाणू शकता, आमची गरज काय सांगायची. नारद मुनी म्हणाले, नाही, आज आम्हाला तुमच्याकडूनच ऐकायचं. तुम्ही सांगायचं, तो निरोप मी जाऊन देणार. मग या 4घांनी सांगितलं की त्या भक्तीला असं सांगा की भागवत ऐक. तुम्ही भागवत ऐका आणि भागवत ऐकल्यानंतर आपोआपच ज्ञान आणि वैराग्य निर्माण होईल आणि परत होतं तसं त्यांचं साम्राज्य सुरू होईल. ते निरोप घेऊन आले. नारद मुनी निरोप घेऊन आले आणि भक्तीला सांगितलं की ह्या कलियुगामध्ये आता तरायचं जर असेल, ज्ञान आणि वैराग्य जिवंत ठेवायचं असेल, तर त्याला एकच उपाय आहे, ते म्हणजे भगवत भजन करणे, भागवत ऐकणे, भगवंताचं नामस्मरण करणे, त्याचे गुणगान गाणे.
त्याच्याबद्दल चांगलं ऐकणे, त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करणे, ते म्हणजे भागवत. आणि मग तिने सांगितलं, प्रार्थना केली की मुनिवर्य, तुमच्यापेक्षा आणखीन हे भागवत सांगणारं श्रेष्ठ कोण आहे ते तुम्ही सांगावं. आणि मग नारद मुनीने भक्तीला भागवत सांगितलं. आणि मग तो भागवताचा प्रचार सगळीकडे झाला आणि त्याच्यातून भक्तीचा जन्म झाला, नवविधा भक्तीचा जन्म झाला. ती पहिली भक्ती या कलियुगातली श्रवण. श्रवण म्हणजे काय? ऐकणे. व्यावहारिक भाषेत त्याचा अर्थ मी सांगतोय. श्रवण म्हणजे काय तर ऐकणे. कीर्तन, भक्तीचं दुसरं नाव आहे कीर्तन, म्हणजे गुणगान गाणे. आता गुणगान कुणाचे गायचे? देवाचे गायले पाहिजे. भक्तीचं तिसरं नाव आहे नामस्मरण. कुणाचं घ्यायचं? मग असे कानिफनाथ महाराजांनी सांगितलं ना की भक्ती कुणाच्या सानिध्यात करायची? सद्गुरूंच्या करायची. मग नामस्मरण कुणाचं घ्यायचं? तर सद्गुरूंचं घ्यायचं. कारण नारद मुनींना भक्तीनं विचारला, प्रश्न विचारला की म्हणाले, आता हे नामस्मरण कुणाचं करायचं? ते म्हणाले गुरूंचं करायचं. कारण या कलियुगामध्ये तो भगवंत यायला तयार नाही आहे. तो म्हणतो की मी गुरूंच्या रूपात येईन आणि मार्गदर्शन करेन. आणि मग तिथे गुरूंची महती निर्माण झाली आणि तिथून आपण गुरुभक्तिमय होऊ लागलो. गुरु हाच देव. आणि मग श्रुती ग्रंथांनी त्याचं वर्णन करताना ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम अशा प्रकारे वर्णन केलं. बाकीच्या श्लोकांमध्ये वेगळ्या प्रकारे गुरूंचं वर्णन केलं. अगदी आपल्या तोंडावर तोंडपाठ असलेला मंत्र गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, अशा उपाध्या आपण गुरूंना देतो. कारण असतातही तसेच ते की जो चराचरत आहे तो तुझ्यात कसा आहे, तूच ते आहेस, हे ठणकावून सांगण्याचं सामर्थ्य आणि शक्ती फक्त आणि फक्त सद्गुरूंमध्ये असते. म्हणून त्याने सांगितलं आहे की अणु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. अरे बेटा, इकडे तिकडे देव शोधण्याची गरज नाही, तो देव तुझ्यातच आहे. तू जर अणुरेणूपासून तयार झालेला आहेस. कारण विज्ञान सांगतं दोन अणू एकत्र आले की एक रेणू तयार होतो आणि असंख्य रेणू एकत्र आले की एक वस्तू तयार होते. ती वस्तू तू आहेस. इथे खाली काही मंडळी बसलेले आहेत. ज्या वस्तूवर बसलेले आहेत त्याचं नाव आहे कोच. ते काय आहे तर वस्तू आहे. मी ज्याच्यातून तुम्हाला आवाज जोरात देतोय तो काय आहे? माईक. म्हणजे काय? वस्तू आहे. माझ्या गळ्यात घातलेल्या जी हार आहेत म्हणजे काय? वस्तू आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट वस्तूच आहे. आणि विज्ञान सांगतं की वस्तू ही असंख्य रेणूंचा समुच्चय आहे. आणि मगाशी सांगितलं कानिफनाथ महाराजांनी की अध्यात्मशास्त्र इतकं फार मोठं प्रचंड शास्त्र आहे. त्या शास्त्रातल्या ज्यांना ते शास्त्र घडवलं, बनवलं, सांगितलं, त्या प्रमुखांनी सांगितलं की तुझं आहे तुझं पाशी, परी वेडा जागा चुकलाशी. त्या प्रमुखानं सांगितलं अष्टोत्तरश तीर्थ जयाच्या चरणी, तो तुझ्याच हृदय भवनी आत्माराम. त्या प्रमुखानं सांगितलं अणु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. प्रमुख याचा अर्थ सद्गुरू, जो अध्यात्माचा जनक आहे. त्याने सांगितलं की देव तुझ्यातच आहे. म्हणून त्या गुरूंचं नामस्मरण केलं तरी तुला तो कळेल. पुढची भक्ती आहे पादसेवन, म्हणजे चरणाचा दास. त्याच्या पुढची भक्ती अर्चन, म्हणजे आपलं आचरण असं असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे तर शबरीसारखं. देव
सीतामाईला शोधायला निघालेले आहेत, व्याकुळ आहेत. सीतामाईचा विरह सहन होत नाही आहे. सीतामाईचा विरह सहन होत नसल्यामुळे ते झाडांना मिठ्या मारतायत आणि विचारता माझ्या सीतेला कोणी पाहिलं का. इतके ते दुःखात असताना सुद्धा ते पुढे गेलेले असताना परत मागे गेले आणि शबरीला जाऊन भेटतात. आचरण कसं असावं तर शबरीसारखं असावं. आचरण असं असावं सुदामासारखं असावं. सुदामाचे पोहे देवानं स्वतः हातातले घेतले, हिसकावून घेतले. अरे ते मला आधी पाहिजे, खायला पाहिजे. त्याच्या पुढची भक्ती आहे बंधन भक्ती. त्यानंतरची भक्ती आहे दास्य भक्ती. मारुतीरायानं सीतामाईला विचारलं की माई, तुम्ही दररोज बघतोय रावणाचा वध करून सीतामाई, भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, हनुमंतराय आणि सगळं सैन्य पुष्पविमानानं अयोध्येत आलं. अयोध्येत आल्यानंतर गुढ्या उभ्या करण्यात आल्या आणि आनंदी आनंद झाला. रामराज्य सुरू झालं. आता थोडी विश्रांती होती, आनंदी आनंद होता. हा दास मारुती नेहमी यायचा सेवेतच ना भगवान प्रभू रामचंद्रांच्या. आणि एका झाडावर जाऊन तिथे मंदिराच्या समोर, महालाच्या समोर झाड होतं, त्याच्यावर जाऊन बसायचं. आणि तो दररोज बघायचा की सीतामाई यायच्या आणि आपल्या आंघोळ झाली की पहिलं इथे शेंदूर लावायचं. शेंदूर लावायचं म्हटल्यानंतर त्याला आश्चर्य वाटायचं की इथे ठीक आहे कुंकू, पण हे इथे कशाला. म्हणून एक दिवशी हिया केला आणि पुढे उभा राहिला. सीतामाईने विचारलं, अरे काय काय बघतोस काय माझ्याकडे, तुला काय हवं आहे. ते म्हणाले, माते मला एक सांगतं का. म्हणाले, बोल ना, विचार ना काय ते सांगते ना. तुम्ही हे कपाळामध्ये काय भरता. ते म्हणाले, सिंदूर. का भरता. म्हणाले, अरे स्वामींचं, माझ्या स्वामी म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र, माझ्या स्वामींचं आयुष्य वाढलं पाहिजे याच्यासाठी मी तो सिंदूर भरते. काही नाही बोलला, नमस्कार केला, निघून गेला. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी त्याला पाहिलं सीतामाईनं, त्या संपूर्ण अंगच सिंदूरमय झालं होतं. सगळ्या अंगाला त्यानं सिंदूर फेसून घेतला होता. सीतामाईनं बघितलं ना, अरे हे काय वेड्यासारखं केलं. आणि सीतामाई हसू लागल्या. त्या मारुतीराने सांगितलं, माते तुम्ही कपाळात सिंदूर भरताना तुमच्या स्वामींचं आयुष्य वाढण्यासाठी, माझ्या स्वामींचं आयुष्य आचंद्र दिवाकार राहिलं पाहिजे याच्यासाठी मी पूर्ण अंगालाच हा सिंदूर फासून घेतलेला आहे. आणि तिथून तो मारुतीराया सिंदुराचा झाला. याचं नाव आहे दास्य भक्ती. पुढची आली सख्य भक्ती, जी गोपीने केली, जी भगवान कृष्णावर गोपीने केली. भगवान कृष्णाला ज्यावेळेस कंसानं घेऊन गेले आणि मथुरेत गेल्यानंतर बरेच दिवस राहण्याचा प्रसंग आला. देव तिकडे आजारी पडले. आजारी कसले, त्यांना परीक्षा घ्यायची होती आणि म्हणून त्याने आजाराचं सोंग घेतलं. अक्रूराला पाठवलं आणि सांगितलं, जा त्या सगळ्या गवळणी माझी वाट बघत असतील तर तिकडे जा आणि त्यांना ही हकीकत सांग, मी आजारी आहे म्हणून. आणि त्यांनी विचारलंच जर ह्याच्यावर उपाय काय तर सांग. म्हणून अक्रूर मथुरेतून गोकुळात येतो. अक्रूराचा रथ मथुरेतून आलेला पाहिल्याबरोबर सगळ्या गवळणी गारकन जमा होतात. अक्रूराला घेरतात आणि विचारतात, आमचा काना कसा आहे, आमचा प्राण, आमचा श्वास कसा आहे तो सांग. तर म्हणा, हो हो जरा शांतता पाळा, सगळं काय ठीक आहे, पण काना आजारी आहे. मग तोच तर निरोप घेऊन आलेला आहे की तो बरा होऊ शकेल, पण ज्या गवळणीच्या पायाखालची माती त्याच्या कपाळाला लावली जाईल ती गवळण नरकात जाईल आणि देव बरा होईल.
कोण कोण देणार आहेत? कोण कोण देणार आहेत म्हणण्यापूर्वी सगळ्या गवळणीने आपला साडीचा पदर टारकन फाडला आणि बचाक बचाक माती भरली, गटली बांधली आणि त्याच्या हातात घेतली. हे घे. तो म्हणतो का वेड्या आहेत का तुम्ही? नरकात जाल, नरकात. सगळ्यांचं उत्तर एकच होतं, नरकात जावं लागलं तरी चालेल, पण माझा देव बरा झाला पाहिजे. या भक्तीचं नाव आहे सख्य भक्ती. आणि शेवटची भक्ती आत्मनिवेदन. आपणासी पहावे आपण, या नाव आत्मज्ञान. जी मी उपभोगलेली आहे, जी ज्ञानेश्वर महाराजांनी उपभोगली आहे, जी नामदेव महाराजांनी उपभोगलेली आहे, तुकोबारायांनी उपभोगली. तुकोबारायांना त्याचा अनुभव आल्यानंतर तुकोबाराय म्हणाले, देव पाहावयास गेलो आणि देवच होऊन ठेवलो. अशी जी भक्ती आहे ती नामस्मरण भक्ती, म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. आता ह्या 9 प्रकारच्या ज्या भक्ती आहेत, त्या भक्ती कुठल्याही मार्गाने जा तुम्ही, पण त्या निर्माण होण्यासाठी, आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी, आपल्याकडून होण्यासाठी एक समांतर दोरा आहे. त्या दोऱ्याचं नाव आहे प्रेम. ते कसं असलं पाहिजे ते नामदेव महाराजांच्या या अभंगातून आपण ऐकूया आणि मग पुढे जाऊया. विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल
नेनो नामा विन काही, 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 नेनो नामा विन काही. विठ्ठल कृष्ण लवलाई, नामा म्हणे तर लोपाई, नामा म्हणे तर लोपाई, नामा म्हणे तर लोपाई, नामा म्हणे तर लोपाई, नामा म्हणे तर लोपाई. नामा म्हणे तर लोपाई, नामा म्हणे तर लोपाई. विठ्ठल विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची देव भाऊ. विठ्ठल देव भाऊ. विठ्ठल देव भाऊ. विठ्ठल देव भाऊ. विठ्ठल देव भाऊ. असं ज्यावेळी आपलं प्रेम त्या भगवंतावर बसेल त्यावेळी आपल्या हातून आपोआपच भक्तीचा प्रचार प्रसार होईल. मग आपल्यामध्ये वैराग्य आणि ज्ञान ह्या दोन गोष्टी आपसुकच निर्माण होतात. म्हणून या कलियुगामध्ये श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशी 9 प्रकारची भक्ती सांगितली. आता या 9 प्रकारापैकी कुठल्याही मार्गाने जा, तुम्ही मोक्षाकडेच जा. तुम्ही मुक्तीच्या द्वारावर जाऊन बरोबर पोचाल. बघा, आर्ट साईडनी गेलं तरी सुद्धा आपल्याला ग्रॅज्युएट होता येतं, सायन्स साईडनी सुद्धा ग्रॅज्युएट होता येतं, आणि कॉमर्स साईडनी पण आपण ग्रॅज्युएट होतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीकडून गेलो तरी आपण ग्रॅज्युएटच होतो. तसाच हा मार्ग आहे. ही जी 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे, द्वापार युगामध्ये तर अजून 2 प्रकारची भक्ती होती, 11 प्रकारची भक्ती होती. प्रेम भक्ती आणि वात्सल्य भक्ती. काळाच्या ओघामध्ये ते बदललेलं आहे आणि ते 9 प्रकारची भक्ती राहिले. त्यातली कुठलीही भक्ती निवडा, परंतु सारखं सारखं इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे नको. इतकं तुमचं अतूट प्रेम असलं पाहिजे, इतकं अतूट प्रेम असलं पाहिजे त्या देवावर. कारण प्रेमामध्ये कुठलीच देवाणघेवाण नसते. जे निस्वार्थी ते प्रेम. त्याने काहीतरी मला दिलं पाहिजे आणि मग मी त्याच्यावर प्रेम करेन, नाही. माझं काम आहे त्याच्यावर प्रेम करणं. त्याला गरज असेल तर तो बघेल. संतांचा अधिकार केवढा. त्याला गरज असली तर तो बघेल म्हणायचे. आपल्यासारख्या सामान्य माणसांना वाटतं किती घमेंडीचं आहे हे वाक्य, पण त्यांचा निर्धार केवढा असतो, निश्चय केवढा असतो. आता कळलं असेल तुम्हाला अधिकार काय असतो तो. म्हणजे काया वाचा मन जे असतं त्याच्यामध्ये एकच स्वामीनिष्ठपणा, एकच पतिव्रता. जे पातिव्रत्य असतं ते असं असतं. आजी आम्ही खाली राहतो त्या घरामध्ये पाहिलं तर आमच्या देवाऱ्यामध्ये कुठलाही देव नाही, एकच देव, तो म्हणजे गजानन महाराज. तुमच्यासाठी ते संत असतील, पण माझ्यासाठी ते परब्रह्म आहेत.
प्रत्यक्ष भगवान विष्णू जरी समोर माझ्या आला आणि मला म्हणाला तुला काय पाहिजे ते माग, मी काहीच नाही मागणार त्याच्याकडे. कारण मला ठाऊक आहे यांच्यामध्येच विष्णू आहे. आता कळलं असेल की साधू संतांचा अधिकार काय असतो तो आणि का असतो तो. जनाबाईनं काय म्हटलं माहिती आहे ना विठ्ठलाला, चोर, हा चोर आहे चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. त्याच्या गळ्याला दोर बांधलाय आणि जसं जनावराला ओढत आणतात तसं आणलाय. सोडतोय का त्याला मी? ही जी भक्ती आहे या भक्तीचं नाव आहे दास्य भक्ती. मारुतीराया म्हणाला अरे संपूर्ण कण कण भगवा झाला पाहिजे, भगवा झाला सिंदूरमय झाला पाहिजे. का? माझ्या स्वामीचं आयुष्य जर सीतामाईने एवढाच सिंदूर लावून कपाळामध्ये वाढत असेल तर मी पूर्ण सर्वांगानं सिंदूर लावणार. कारण आ चंद्र दिवाकार म्हणजे काय की सूर्य आणि चंद्र या पृथ्वी तलावर या नभोमंडळामध्ये जोपर्यंत प्रकट होतात तिथपर्यंत माझा प्रभू चिरंजीव राहिला पाहिजे, जिवंत राहिला पाहिजे. सीतामाईने विचारलं अरे एवढा मोठा ताटा अभिमान सांगतोस, कुठे आहे प्रभू रामचंद्र? टारकान छाती फाडल्याने सांगितलं हा बघा इथे आहे, इथे अंतःकरणात आहे. म्हणून मगाशी कानिमनाथ महाराजांनी तुम्हाला सांगितलं की भक्ती इथून जन्माला येते, इथून नाही जन्माला येते. इथून जन्माला येते बुद्धी, इथे भक्ती जी आहे ती इथे जन्म घेते. प्रेम इथे जन्माला येतं, अंतःकरणामध्ये निर्माण होतं. आणि ते इथे जन्माला आलं की ते असं वरती 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 जात राहतं आणि मग ते ज्ञानमय आणि वैराग्यमय होतं. कसलीच आसक्ती उरत नाही. कारण कल्पतरू तळवंटी जो कोणी बैसला. अरे कल्पतरूच्या तळवंटी म्हणजे काठाजवळ त्याच्या पायाजवळ बुंद्याजवळ बसायचं आणि कशाला काय मला मिळेल की नाही, माझं हे होईल का, कशाला करायचं अपेक्षा. चिंतायचं, अपेक्षा म्हणण्यापेक्षा चिंतायचं कशाला की माझं हे असं असं होईल का. अरे होणारच, कारण मी बसलोय कुणाच्या पायाजवळ, कल्पतरूच्या. मनामध्ये जी जी इच्छा निर्माण होते ते जो तरु म्हणजे जे वृक्ष पूर्ण करतो त्याला कल्पतरू म्हणतात. मग ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अभंगात काय सांगितलं, कल्पतरू तळवंटी जो कोणी बैसला काय उणे त्याला जोजी. आता त्याला उन्ह काय आहे? आपण सद्गुरूंच्या पायाजवळ बसलेलो आहोत, भीक कशाला मागायची? गुरुना गरज असली तर देतील ते. मी नाही मागणार, मी एकच मागणार, राहो सदा काळ नाम तुझे मुखी, मागणे योगीराया हेच तुझ्यापाशी. मी एवढं मात्र जरूर मागणार त्यांच्याकडे. असा संकल्प करा ना. असा संकल्प केला की दास्य भक्तीचा जन्म झाला म्हणून समजा. काही करण्याची गरज नाही. पोथी पुराण ग्रंथ वेद शास्त्र काहीच पडण्याची गरज नाही. चोका मग सुरुवातीला माझा जो अभंग आहे तो चोका महाराजांचा. ते काय म्हणाले, आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. चोका म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. कशाला पाहिजे पोथी वेद पुराण शास्त्र? याच्या पलीकडे जायला शिका. आणि ते कोण शिकवतात तर सद्गुरू. ते शिकवतं कोण तर सद्गुरू शिकवतात. हे आपण आता ऐकतोय ना, ते अंतःकरणाचे कान केले तर आपण नुसतं ऐकून सुद्धा मोक्षाचे धनी होऊ. त्याच्यासाठी एक मी दृष्टांत देतो तुम्हाला. मी काय सांगितलं, अंतःकरणाचे कान करावे लागतात. राजा परीक्षित, कौरव पांडवांचं युद्ध होतं. आपण ही कथा ऐकलेली म्हणून मी संक्षिप्त सांगेन आणि त्याचा भावार्थ विस्तृत सांगेन.
कौरव पांडवांचं युद्ध झाल्यानंतर कौरव मारले जातात, पांडव जे असतात ते विषण्ण मनानं परत आलेले असतात राज्यामध्ये, पण त्यांचं मन काही लागत नाही. त्यामुळे ते राजा परीक्षिताला म्हणजे आपला त्यांचा जो वारस असतो तो अर्जुनाच्या नातवाला तिथे राजगादीवर बसवतात आणि सगळे 5 पांडव हिमालयाकडे निघून जातात द्रौपदीसह. राजा परीक्षित त्यानंतर 36 वर्ष राज्य करतो आणि त्याचाही अंतकाळ जवळ आलेला असतो. तर त्याला बुद्धी होते शिकार करण्याची. आता राजा म्हटलं की छंदी असतातच, शिकार करणे हे शौर्याचं लक्षण असल्यामुळे शिकारीसाठी जातो. जंगलामध्ये शिकारीच्या पाठीमागे धावून 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 दमलेला असतो आणि तहान लागलेली असते. पाण्याचा आसरा शोधत शोधत तो भटकंती करतोय. भरपूर पाण्याची ताण लागल्यानं तर व्याकुळ झाला आहे. इतक्यात एक दृष्टिक्षेपात त्याच्या पर्णकुटी दिसते. पण झपाझप पावलं टाकत येतो, खालून असं वरती चढत येतो, बघतो तर महाराज पर्णकुटीमध्ये बसलेले. तो इथूनच हाक मारतो आणि सांगतो, महाराज जरा पाणी द्या. महाराज काही बोलत नाहीत, महाराज असे बसलेले आहेत. हा पुढे अजून येतो. पुढे आल्यानंतर बघितलं तर महाराजांनी डोळे बंद केलेत आणि शांत बसलेले आहेत. त्याला येतो राग, म्हणतो मला पाणी द्यायला लागेल म्हणून डोळे मिटून गप्प बसलेत का, थांबा. म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धी कशी येते ती पहा. तिथून एक साप जात असतो, त्याला बाण मारतो, सापाला जखमी करतो, मारतो सापाला. मेलेला साप घेऊन येतो आणि महाराजांच्या गळ्यात अडकवतो. शंभो महादेवासारखं ध्यान करत बसा अशी चेष्टा करतो आणि निघून जातो. महाराज आपले खरंच ध्यानाला बसलेले असतात, त्यामुळे त्यांच्या गळ्यात काय अडकवलं आहे त्यांना काही समजत नसतं किंवा ते नसतातच ना. ध्यानाला म्हणजे आत्मा बाहेर भ्रमंती करत असतो आणि शरीर निश्चित पडलेलं असतं. त्यांचा शिष्य शृंगी हा साधनेवरून म्हणजे जंगलातून समिधा घेऊन आलेला असतो आणि पाहतो तर आपल्या गुरूंच्या गळ्यामध्ये कुणीतरी एक मेलेला साप अडकवून गेलेलं. त्याला राग येतो प्रचंड आणि तो म्हणतो, ज्या मानवानं हे कुणी कृत्य केलेलं आहे आणि माझ्या गुरूंच्या गळ्यात मेलेला साप अडकवून गेलेला आणि त्यांची चेष्टा केली, त्या माणसाला तक्षक 7 दिवसाच्या आत चावेल आणि त्याचा मृत्यू होईल. राग शांत होतो. काही वेळानं शमीक ऋषी ध्यानातून बाहेर येतात. सगळा घडलेला वृत्तांत शृंगी सांगतो की गुरुवर्य असा असा प्रकार झाला आणि मला काय झालं कळेना, रागाचा उद्रेक झाला आणि रागाच्या भरामध्ये मी एका शाप दिलेला आहे. कोण होता माणूस माहिती नाही, परंतु शाप दिला आहे. शमीक ऋषी मनातल्या मनात हसले आणि म्हणाले, कशाला आपण आपली पातळी कशाला सोडायची. आणि त्यांनी ध्यान लावलं आणि पाहिलं की कुणी माझ्या गळ्यामध्ये मी ध्यानाला बसलेलं असताना साप अडकवून गेला. त्यांना सगळं दिसलं की राजा परीक्षित आला होता, त्याला पाणी पाहिजे होतं, तहान लागलेली होती आणि आपण पाणी देऊ शकलो नाही कारण ध्यानात होतो. त्याला वाटलं की मी त्याला पाणी द्यायला लागेल म्हणून मी डोळे मिटून गप्प बसलो. त्याला राग आला आणि त्यामुळे त्याने मेलेला साप गळ्यात अडकवला, माझ्या चेष्टा केली आणि निघून गेला. त्यांनी शृंगीला सांगितलं, अरे शृंगी, फार मोठा घात झाला आहे की तू ज्याला शाप दिलेला आहेस तो या देशाचा राजा आहे आणि तुझा शाप खरा ठरणार. त्या बाबा तू लगेच जा आणि त्यांना जागृत कर. शृंगी लगबगीनं राज्यामध्ये पोचतो. राजा परीक्षित त्यांचं स्वागत करतो आणि येण्याचं कारण विचारतो. तर तो सांगतो, शृंगी सांगतो की हे राजन, तू आला होतास आणि माझ्या गुरुवर्यांच्या गळ्यामध्ये जो मेलेला साप अडकवून गेलास, त्यामुळे मला माहिती नव्हतं तू अडकवलास म्हणून, पण माझा राग अनावर झाला आणि मी तो काबूमध्ये न ठेवू शकल्यामुळे माझ्याकडून शाप गेला आहे की तुला तक्षक नाग चावणार आणि तुझं 7 दिवसाच्यात मृत्यू होणार. ते तुला मी जागृत करण्यासाठी आलो आहे. आता काही पण कर आणि तुला वाचवण्याचा तू स्वतः प्रयत्न कर. शृंगी निघून जातो.
राजा उठतो आणि आपल्या गुरुदेवांकडे जातो, वशिष्ठांकडे. वशिष्ठांकडे गेल्यानंतर वशिष्ठांना सांगतो की असं असं झालेलं आहे, काय करायचं. तर वशिष्ठ म्हणतात माणूस 7 दिवसाच्यात मरणारच आहे, कधी ना कधी तुला 7 दिवसाच्यात जावंच लागणार आहे. तेव्हा तू आता आत्मउद्धाराचा मार्ग स्वीकार, आणि आत्मउद्धार तुला श्रवणानंच होणार आहे. म्हणून तू भागवत श्रवण कर. भागवत श्रवण केल्यामुळे तुझा आत्मउद्धार होईल. राजा परीक्षित म्हणतो काही हरकत नाही मुनिवर्य, मी ऐकण्यास तयार आहे. गुरु वशिष्ठ म्हणतात की ते माझ्याकडून ऐकण्यापेक्षा जर शुकमुनीकडून तू ऐकलंस तर तुझा उद्धार जादा जलद गतीनं होईल. हे शुकमुनी जे असतात ते जन्मताच पोटातून आल्याबरोबरच अरण्यामध्ये निघून जातात, बालब्रह्मचारी, आणि एकदम कडक, म्हणजे इतके कडक की काहीच नाही, म्हणजे कशाचाच कुठल्याही गोष्टीचा लोभ मोह नाही, असे शुकमुनी. वशिष्ठ त्यांच्याकडे पाठवतात. शुकमुनीकडे राजा परीक्षित येतो आणि त्यांना हकीकत सांगतो. ते म्हणतात काही हरकत नाही, तुझी ऐकण्याची इच्छा असेल तर मी जरूर सांगेन, पण हृदयाचे कान कर. जे आत्ता मगाशी मी तुम्हाला सांगितलं तेच त्याने सांगितलं, हृदयाचे कान कर आणि या भागवताचं श्रवण कर. आणि मग त्याला राजाला 7 दिवसाच्या आत हे संपूर्ण भागवत सांगितलं जातं. शुकमुनींच्या मुखातून तो भागवत ऐकतो. भागवत ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये वैराग्य आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी आपोआपच मगाशी मी सांगितलं होतं त्याप्रमाणे निर्माण होतात. आणि मृत्यू म्हणजे एक झोप आहे, हे स्थूल शरीराचा तो त्याग आहे. हे स्थूल शरीर आपलं मुळात नाहीच आहे, याचं त्याला ज्ञान होतं. ते आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी यांचं उसणं देणं आहे आपल्याकडे. मी वेगळाच आहे आणि माझ्यासाठी हा अंगरखा शिवलेला आहे, भगवंतानं काय दिलेला आहे. तो अंगरखा त्याचा असल्यामुळे त्याला तो परत द्यावा लागेल, याची उपरती होते आणि इथंच ज्ञान होतं. आणि राजाला तक्षक नाक चावून राजाचा अंत होतो. हे आहे श्रवण भक्तीचं महात्म्य. राजानं ते अतिशय अंतःकरणपूर्वक श्रवण केलं आणि तिथेच त्याला समाधी लागून राजाला मोक्षाचा धनी झाला. तेव्हा ही श्रवण भक्ती फार मोठी त्याच्यात ताकद आहे. आपल्याला कोणी ज्यावेळी सांगत असतो ते आपण अंतःकरणपूर्वक मनपूर्वक त्या भगवंताचं गुणगान कोणतरी गात असतो, सांगत असतो, त्याच्याकडून कीर्तन भक्ती घडते. म्हणून देवाचं किंवा साधू संतांनी पैसे घेऊ नयेत कीर्तनाचे किंवा प्रवचनाचे. त्याचं कारण तेच आहे, कारण तुम्ही कीर्तन कशाचं करता. आमचे महाराज भांडत असतात, हे 1 लाखाच्या खाली येणार नाही, 1 रुपया कमी करणार असतील तर येणार नाही. दिवसाला मी 3-4 कीर्तनं करतो, 4 लाख रुपये माझी कमाई आहे. म्हणून त्यांचं नाव घेऊन माती उचलून लावली तरी गुण येत नाही. त्याचं कारणच ते आहे, कारण ते कीर्तन देवाचं करतच नाहीत, कीर्तन करतात ते पैशाचं. आपल्या संप्रदायातल्या प्रवचनकारांना म्हणून आम्ही सांगितलं आहे, मी माझ्या आयुष्यात पथ्य पाळलेलं आहे की कीर्तनामध्ये सांगतो काय आपण, हेमा मालिनींनी काय केलं, धर्मेंद्र काय करतात, कसा डायलॉग मारतात, हे नाही सांगितलं जात. त्याच्यामध्ये काय कीर्तनामध्ये किंवा प्रवचनामध्ये काय सांगतो, देवाचे गुणगान, आत्मउद्धाराचा मार्ग. म्हणजेच काय, भगवंताचं महात्म्य सांगतो. त्याचे पैसे कसले घ्यायचे, काय मेहरबानी करतो आपण. आपण पैसे कसले घ्यायचे, तोंड त्यानेच दिले, बुद्धी त्यानंच दिली, वाणी त्यानंच दिली. आपला जो आवाज येतोय तो त्याच्यामुळेच येतोय. आपलं आहे काय ते सांगा ना. म्हणजे कसं माहिती आहे का, हे आईजीच्या जीवावर बायजी उदार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार, असला हा प्रकार आहे. म्हणून इथे खाली बसलेल्या प्रवचनकारांनी लक्षात घ्यायचं, कधीही प्रवचनाची 1 रुपया पण फी घ्यायची नाही. मी माझ्या आयुष्यात कधीही
कुठंही बोलवलं तरी घेत नाही, कुठंही कुणाच्याही कार्यक्रमाला बोलू दे, मग मुख्य पाहुणे म्हणून बोलू दे, नाही तर आणखीन कशाला बोलू दे. पैसे द्यायला लागले तर मी म्हणतो नको बाबा, पैसे नको आहेत. मग काहीतरी भेट अजिबात नको, कारण मी काय मेहरबानी नाही करत आहे. मला कंठ दिलाय तो भगवंतानं, बुद्धी दिले भगवंताने. जे येणार आहे त्या दिवशी त्या स्टेजवर रंगमंचावर ते पण तोच देणार आहे. मी फक्त भोंग्याचं काम करायचं, करण्याचं काम करायचं. आणि पैशाच्या पाठीमागे पळू नका हो. पैसा म्हणजे लक्ष्मी. जो जो लक्ष्मी मातेच्या पाठीमागे लागतो त्याला ती भिकारी करते. तुमचे पैसे काय करायचे? काही जण नोकरी लागली पहिला पगार आणून देतात. माझा पहिला पगार आहे, मला काय करायचं पहिला पगार? सोनं आणून देणार, हे दागिने स्वामी तुम्हाला घातले. अरे काय करायचे मला दागिने? मला तुझं प्रेम हवं आहे, बाकी काही नको आहे. आणि ते पण कशासाठी हवं आहे? माझा जन्म तुला घडवण्यासाठी आहे. माझ्यावर जर प्रेम असेल तर तू माझं ऐकणार आहेस आणि मी सांगितलेल्या मार्गाने जाणार आहेस. मी तर गेलेलंच आहे, परंतु माझ्यावर जर प्रेम असेल तर मध्ये त्या प्रेमाचं भक्तिरूपामध्ये, भक्तीच्या सूत्रामध्ये भक्तीचा दोर तयार होणार आहे. आणि माझ्या जहाजाबरोबर तुला बांधला जाणार आणि मी जिकडे चाललो आहे तिकडे तो ॲटोमॅटिक येणार. मी पैल तीराला पोचणारच आहे, तूही 100% पैल तीराला पोचणार आहे माझ्याच गतीनं. म्हणून श्रवण भक्ती ही फार महत्त्वाची भक्ती आहे. नेहमी आपण या शिवाच्या डोंगरावर आलो किंवा ज्या ज्यावेळी गुरूंच्या सहवासामध्ये येऊ त्या त्यावेळी जे जे त्यांच्या मुखातून येणार आहे ती भक्ती आहे हे लक्षात घ्या. आणि ती कीर्तन भक्ती आहे. आणि तुम्ही ती श्रवण करा, ऐका, हृदयाचे कान करून ऐका आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. मग तुमच्याकडून होणार ती श्रवण भक्ती आणि माझ्याकडून होणार ती कीर्तन भक्ती. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या गुरूंचं महात्म्य, तुमच्या गुरूंचा महिमा, तुमच्या गुरूंचा लौकिक, तुमच्या गुरूंबद्दलची माहिती दुसऱ्याला सांगता, त्याचा तुमच्या अंतःकरणामध्ये उचंबळलेला जो भाव असतो तो भाव म्हणजे तुमची कीर्तन भक्ती आहे. आणि ऐकणाऱ्याची ती श्रवण भक्ती आहे. इथे मला एक दृष्टांत द्यावासा वाटतो. जनक राजा ह्याला मुक्ती मिळाली, ती मोक्ष मिळाला होता. तो होता राजा, सगळं वैभव उपभोगत होता, पण तो मोक्षाचा धनी झाला होता. त्याला सायुज्य मुक्ती मिळालेली होती. आता काही जण म्हणतील की हे शक्य आहे का? हो, काही अशक्य नाही. आपले एकनाथ महाराज आळंदीचे जे आहेत, म्हणजे पैठणचे जे एकनाथ महाराज आहेत, त्यांचे गुरु जनार्दन स्वामी, ते तर सरदार होते. बसवेश्वर स्वामी आपण ज्याला म्हणतो ते कोण होते? ते पण एक राजाच आहे. लिंगायत धर्माचे जे बसवेश्वर स्वामी आहेत ते पण राजाच आहेत. तसे जनक राजा हा आत्मसिद्धीचा भोक्ता होता. हे एका राजाने ऐकलं होतं. त्याला कुणीतरी सांगितलं होतं की तुम्हाला जर आत्मज्ञान, सायुज्य मुक्ती पाहिजे असेल तर तुम्ही चांगलं श्रवण करा, भागवत श्रवण करा, त्या देवादिकाचे गुणगान गा, देवादिकाचे गुणगान ऐका, मग मुक्ती मिळेल. म्हणून त्याने आपल्या राज्यातलं वेद संपन्न असे गुरुजींना पाचारण केलं. वेदशास्त्रामध्ये सकल मत होते, सगळ्यांनी मान्य केलेले असे विद्वान पंडित होते. त्या पंडितांना अगदी विनम्र भावे हात जोडल्याने सांगितले, गुरुजी मला तुमच्या मुखातून भागवत ऐकायचं आहे, तेव्हा मला ते तुम्ही ऐकवा. गुरुजी म्हणाले काय हरकत नाही, मी तुम्हाला ते ऐकवू शकेन, तुम्ही शांतपणे ऐका. मग गुरुजींनी ते भागवत त्याला ऐकवलं. ऐकवल्यानंतर
तो म्हणाला गुरुजी खरं सांगू का, मला काही आनंद मिळाला नाही त्याच्यातून. मी असं ऐकलं होतं की जनक राजानं भागवत ऐकलं आणि तो मोक्षाचा धनी झाला, पण मला काही त्याचा अनुभव आला नाही. आणि मला ठाऊक आहे की तुम्ही विद्वान आहात, तुम्हाला वेगळ्या ठिकाणी म्हणजे देशोदेशी विद्वान पंडित बुद्धिजीवी लोक हे मानतात, तुम्ही ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, याची मला कल्पना आहे. आणि तुम्ही सगळं अगदी जीव तोडून मला ऐकवलं, पण मला अनुभव का नाही आला तो सांगा. गुरुजी म्हणाले तुला मान्य आहे ना मी जे सांगितलं ते अंतःकरणपूर्वक शिकवलं ते माहिती आहे ना. तो हो. मग ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत, कारण मला सुद्धा ज्यांनी बनवलं, घडवलं, शिकवलं ते म्हणजे गुरु महाराजच तुम्हाला उत्तर देऊ शकतील. आपण त्यांच्याकडे जाऊया. राजा म्हणाला काय हरकत नाही, जाऊ आपण तिकडे. मग राजा आणि ते गुरुजी दोघेही त्या गुरुजींच्या गुरुजींकडे म्हणजे सद्गुरूंकडे गेले. आणि राजानं कैफियत मांडली की म्हणाले बघा महाराज, हे जे गुरुजी आहेत ते म्हणजे वेदांमध्ये पारंगत आहेत, यांनी मला इतकं सुश्राव्य भागवत ऐकवलं, मी पण ते मनापासून ऐकलं, पण जनक राजानं ते ऐकल्यानंतर मोक्ष मिळाला, मुक्त झाला असं मी ऐकलं होतं, त्याची अनुभूती मला काही मिळालेली नाही. का मिळाली नाही? गुरु त्याच्याकडे बघतात आणि हसतात आणि म्हणतात ठीक आहे, नाही पण महाराज आम्हाला का नाही आनंद मिळाला तो सांगा. महाराज म्हणाले ठीक आहे. महाराज आपल्या एका शिष्याला बोलवतात आणि सांगतात अरे पप्पा तिकडे जरा 2 रशीचे तुकडे घेऊन ये. ते दोरीचे असे एवढे एवढे 2 तुकडे घेऊन येतो शिष्य. आणि शिष्याला गुरु आज्ञा करतात राजन तुझे हात पाठीमागे कर. राजन हात पाठीमागे दोन्ही करतो आणि शिष्याला सांगतात राजनचे म्हणजे ह्या राजाचे हात बांधून टाक. राजाचे हात पाठीमागे बांधले जातात. आता गुरु जे असतात म्हणजे राजाला ज्या गुरुजींनी शिकवलेलं असतं, भागवत ऐकवलेलं असतं, त्या गुरुजींना पण सांगितलं तर तो विद्यार्थी असतो किंवा शिष्य असतो, त्या शिष्याला सांगितलं तूही हात पाठीमागे कर. मग त्यांनी आपले हात पाठीमागे घेतले आणि बांधले त्यांचे पण हात. आता गुरुजी म्हणाले म्हणजे गुरु महाराज म्हणाले की आता काय करा, हे राजन तू त्या गुरुजींचे हात सोड. राजा म्हणाला कसं काय शक्य, माझेच हात बांधून तुम्ही ठेवलेले आहात तर मी त्यांचे हात कसे काय सोडणार. बरं ठीक आहे म्हणाले. मग गुरुजींना सांगितलं, त्या वेदसंपन्न जे गुरुजी होते ज्यांनी भागवत सांगितलं होतं त्यांना सांगितलं की तुम्ही त्या राजांचे हात सोडा, ह्या राजाचे हात तुम्ही सोडा. तर ते शिष्य म्हणाले महाराज क्षमा करा, पण मी कसं काय त्यांचे हात सोडवू शकेन, माझेच हात बांधलेले आहेत तर मी त्यांचे हात कसे काय सोडवणार. गुरु महाराज म्हणाले म्हणजे सद्गुरू होते ते काय म्हणाले, मग झालं तर तुमचं उत्तर इथेच आहे की भागवत ऐकलात खरं, परंतु मनामध्ये काहीतरी अपेक्षा ठेवून मनाला बांधून तुम्ही काय केलेलं आहात ते ऐकलेलं आहात. तुमचे हात बांधलेले आहेत ते जोपर्यंत मुक्त नाही आहेत तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला सोडवू शकत नाहीत. तसं तुमचं मन जे आहे ते वासनाने बांधलेलं आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला मुक्त व्हायचं आहे, मला मोक्ष मिळाला पाहिजे, या इच्छा आकांक्षाने ते बांधलेलं असल्यामुळे ते भागवत ऐकून न ऐकल्यासारखंच आहे ना. की हे सगळं करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या मनाला मुक्त सोडलं पाहिजे. आपण येतो सकाळपासून इकडे एवढा लांब प्रवास करून, पण बांधून ठेवलेलं असतं कधी 10 वाजता आहेत. लवकर गाऱ्हाणं घातलं असतं तर बरं झालं असतं. काही तर आमचं गाऱ्हाणं सुरू होण्यापूर्वी गाडीत बसून निघालेले पण असतात. मग किती श्रवण भक्ती ऐकली म्हणजे कीर्तन भक्ती ऐकली तर बांधून जोपर्यंत आपण संसाराला ठेवलेलं आहे स्वतःला, लवकर गेलं पाहिजे. उद्या सोमवार आहे, ऑफिसला जायचं आहे. सकाळपासून कंटाळलं मी, आता एकदा प्रवचन संपलं, एकदा
स्वामींनी आरती केली रे केली की निघालो आम्ही, हे जोपर्यंत आपल्या मनातलं जात नाही तोपर्यंत काहीही उपयोगाचं नाही आणि मोक्ष मिळणार नाही. म्हणून काय करायचं म्हणजे एकनाथ महाराजांच्याच अभंगातून आपण ऐकायचं आणि पुढे जायचं. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना लागो नित्य गोविंद. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना माझ्या मना माझ्या नित्य गोविंद. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. देणे देह ब्रह्मरूप गोविंद नित्य गोविंद. गोविंद नित्य गोविंद. देणे देह ब्रह्मरूप माझ्या
आपल्याला नामस्मरण भक्ती माहीत आहे. बऱ्याच वेळा नामस्मरण भक्तीवर चर्चा होत असते, पादसेवन भक्तीवर चर्चा होत असते. अर्चन भक्ती बऱ्याच वेळा दुर्लक्षित होते, म्हणून अर्चन भक्तीवर मी आज थोडं बोलणार आहे. अर्चन भक्ती. अर्चन म्हणजे आचरण. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आम्ही नेहमी सांगतो आपल्याला की अध्यात्म हा बोलण्याचा विषय नाही आहे. अध्यात्म किंवा परमार्थ हा जगण्याचा विषय आहे. ज्यावेळी तुम्ही परमार्थिक जगता, या अध्यात्म तुम्ही जगता, त्या लोकच म्हणतात तुम्हाला देव माणूस आहे. आणि ज्यावेळी अध्यात्म तुम्ही बोलता, तर लोकच म्हणतात पोपट आहे. हा फक्त बोलबच्चा नाही. माईक हातामध्ये भेटला की काय वाटल तेवढा थापा मारतो आणि असा काय दाखवतो की मी जसं काही ईश्वराचा साक्षात्कारीच आहे. पण काय कृतीत आहे ते आम्हालाच माहिती. अशा प्रवचनकारांना, अशा कीर्तनकारांना लोक स्वीकारत नाहीत. कारण जसं तुम्ही बोलता तसं वागावं लागतं, तसं जगावं लागतं. त्या भक्तीचं नाव आहे अर्चन भक्ती. आणि ही अर्चन भक्ती ज्यावेळी आपल्याकडे घडते, त्या अंतःकरणामध्ये सुद्धा प्रचंड बदल झालेले असतात. सत्वगुण आपल्यामधला वाढल्याशिवाय अर्चन भक्ती कदापि शक्य नाही. नाहीतर किशोर सद्गुरू कवच असतात, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. आणि या सावकारक्या करून लोकांना पैसे देत असतो आणि त्याच्या घरादारातली भांडी कुंडी उचलून घरात आणत असतो. आणि बॅच काय, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. हे अध्यात्म का सांगा? मगाशी त्या ताईनं एक अभंग म्हणाले, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तेच आमचा संदेश सांगतो ना, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. मग आपण इथे शिवाच्या डोंगरावर बसलेल्या प्रत्येकानं आपल्या मनाला विचारलं पाहिजे की माझं आचरण तसं आहे का? जर असेल तर लोकच तुम्हाला म्हणायला सुरुवात करतील की देव माणूस झालाय, हा देव माणूस आहे. अर्चन भक्ती आहे ना, ती वेदामध्ये वेगवेगळ्या शब्दात सांगितलेलं आहे. आम्हाला वेद कळत नाहीत ना, म्हणून आम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगायला पाहिजे, व्यावहारिक भाषेत सांगायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला अर्चन भक्ती व्यवहारातली शिकवतोय, व्यावहारिक शिकवतोय. अर्चन 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 भक्ती म्हणजे काय? काही जण म्हणतात नेम धरणे आणि सकाळी उठल्यानंतर देवाचं पहिलं नाव घ्यायचं, जाग आल्याबरोबर पहिलं नामस्मरण करायचं देवाचं, पहिला श्वास देवाच्या नावानं, देवाला नंतर नमस्कार करा, आंघोळ झाली की देवाची पूजा करा वगैरे वगैरे, दिवसभर देवाचं गुणगान गात राहा. हे ठीक आहे. आपल्या शरीराला एक आचरण चांगलं आपल्या शरीरामध्ये यावं, की आपल्याला आचरण आपलं चांगलं असावं, आपलं वर्तन चांगलं व्हावं, यासाठी ठीक आहे. परंतु ते आचरण इथून पाहिजे, हृदयातून पाहिजे. नाहीतर फक्त 2च दिवस सरड्याचा रंग म्हणतात, काहीतरी बदलतो ना किती, आणि मग आपल्यातला उपाळून येतो. तुला माहिती नाही, अरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत घेऊन जाईन, तुला खड्ड्यात घालेन, 100-500 संपले तरी चालतील. हे असलं आचरण असलं तर लोक म्हणणार हे ढोंग करतो, हा इतके दिवस वारीला जातो स्वामींच्या, आणि शिकला काय? दिवसागणिक चंद्राची जशी कोर दिवसागणिक मोठी होत जाते, तसं अध्यात्मात आलेल्या व्यक्तीनं आपलं आचरण जे आहे ते दिवसागणिक अधिकाधिक भगवतमय केलं पाहिजे. त्या आपल्या आचरणामध्ये त्याग असला पाहिजे, त्या आपल्या आचरणामध्ये सत्यता असली पाहिजे, त्या आपल्या आचरणामध्ये प्रेम असलं पाहिजे, त्या आपल्या आचरणामध्ये भाव असला पाहिजे, त्या आपल्या आचरणामध्ये शुद्धता असली पाहिजे, त्या आपल्या आचरणामध्ये सरळता असली पाहिजे. तर त्या कृतीचं नाव आहे अर्चन भक्ती.
ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारची अर्चन भक्ती कराल त्यात तुम्हाला आपोआपच नामाभिधान मिळतं, देव माणूस आहे, अमका तमका माणूस देव आहे, देव. त्याचं आचरण कसं असतं ते बरोबर लोकांना माहिती असतं. आणि मग लोक म्हणतात ढोंगी आहे फार, डॅम्बिस आहे फार. राक्षस म्हणून नामविधान कंसाला का मिळालं? आचरणावरूनच. देवकी त्याचीच बहीण, पण राक्षस म्हणायची कुणाची हिंमत नाही झाली, तिला माणूस म्हणायला लागले. आणि तिच्या पोटी जन्माला जो आला त्याला राक्षस पण कोण म्हणे ना, वानर पण म्हणायची हिंमत नाही, मला माणूस म्हणायची हिंमत, देवच म्हणायला लागले. आता आपण ठरवायचं आपलं आचरण कसं पाहिजे ते. आपल्याला देव व्हायचं का राक्षस व्हायचं, वानर व्हायचं का माणूस व्हायचं, हे आपण ठरवायचं. हे आचरण आपलं जर व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे व्हायला पाहिजे असेल, तर गुरूंच्या शब्दावर विश्वास पाहिजे की ते मला ज्या अर्थी सांगतात याचा अर्थच असा आहे की मी तसाच होणार, मी घडणारच, मला आत्मज्ञान प्राप्त होणारच, मी आत्मसाक्षात्कारी होणारच, मला या जन्मामध्ये सायुज्य मुक्तीचा भोगता हे पद प्राप्त होणारच, इतका दृढ विश्वास गुरूंवर पाहिजे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये सुरुवातीला तो माणूस ज्यावेळी अध्यात्माचा मार्ग चालायला सुरुवात करणार असतो तर पहिल्या पाऊल टाकल्याबरोबर किंवा टाकायचं असतं त्यावेळी आम्ही सांगतो तपासून घ्या. ज्यांच्यासोबत तुम्ही हे पाऊल टाकणार आहात त्याला पहिलं तपासून घ्या. त्याचं नाव आहे गुरु. तो त्या योग्यतेचा आहे का, तो काबिल आहे का, हे तपासून घ्या. हेतू त्याच्या पाठीमागे काय माहिती आहे का, की तुमचा विश्वास निर्माण होऊ दे की ज्याच्याबरोबर चालायचं आहे तो त्या योग्यतेचा आहे. म्हणजे तो जो सांगेल त्याप्रमाणे आपण आचरण कराल. काय आपण काय सांगितलं, स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका, कुणाला फसवू नका, कुणाला लुबाडू नका, कुणाला छळू नका. म्हणजे काय, आचरण असं करा म्हणून सांगितलं ना. म्हणजे तुमच्याकडून ती अर्चन भक्ती घडावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. ज्याचं आचरण शुद्ध आहे, ज्यांचा गुरूंवर पूर्ण विश्वास आहे. शॉर्टकटमध्ये सांगतो आता मी, त्याचा केस सुद्धा कोणी वाकडा करू शकणार नाही. सज्जनगडावर राहणारे आपले रामदास स्वामी, त्यांचे अनेक शिष्य होते. त्यांनी जायचं, माधुकरी मागायची आणि जमा करून घेऊन यायचं. एकत्र त्याचं वाटप करायचं, शिष्य महाराजांनी सगळ्यांनी खायचं. त्यासारखं त्यावेळी असं काय म्हणजे प्रसादालय अमुक तमुक असला काय प्रकार नव्हता. तर रामदास स्वामींचा एक शिष्य असाच आपला भिक्षा मागण्यासाठी दुपारच्या वेळी एका ग्रहस्थाच्या समोर दरवाजासमोर उभा राहिला आणि काय म्हणतो, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. काय म्हणतो बघा, समर्थाची या सेवका म्हणजे रामदास स्वामींच्या सेवका वक्र पाहे, वाईट नजरेनं कोण पाहू शकतो, असा सर्व भूमंडळी कोण आहे. ज्याची या लीला वर्णिता लोक तेनी, नुपेक्षु कदा रामदास अभिमानी. अशी आरोळी ठोकली आणि भिक्षांदेही म्हणाले. म्हटल्याबरोबर तिथे एक तांत्रिक माणूस होता, त्याला प्रचंड राग आला आणि म्हणाला, समर्थाच्या सेवका वक्र कोण पाहे काय, चल तुला मी आज दाखवतो, माझी काळी जादू काय ती दाखवतो. आज रात्री तू 1-2 वाजायच्या आत खलास होतोस की नाही बघ, मग तुला माझा काय हिंग आहे तो कळेल. तुला मी शाप देतो म्हणाला आणि भिक्षा न देता त्याला शाप देऊन हाकलून घातलं.
त्याला राग आला ना, मी एवढा मोठा मांत्रिक आहे आणि एवढा मोठा मांत्रिक असताना हा माझ्यासमोर वल्गना करतो त्या रामदास स्वामीची. आणि काय म्हणतो, समर्थाच्या सेवका वक्र कोण पाय, असा सर्व भूमंडळी कोण आहे. म्हणजे हा कोण लागून गेला स्वतःला. आणि तो रामदास स्वामी काय स्वतःला समजतो. अर्धवट असलं ना की असं ज्ञान होतं. मग अशा ज्ञानी माणसांचा बोलायचं नसतं ज्ञानी माणसांबरोबर. त्या भयंकर घमेंड असल्यामुळे म्हणलं शाप देतो तुला. आणि त्या सेवकाला हाकलून घातलं. हाकलून घातलं. त्याने चौकशी केली, कोण आहे माणूस हा. तर लोकांनी सांगितलं तो मांत्रिक आहे फार. म्हणजे आपल्या एकदम ग्रामीण भाषेत बोलायचं तर भगत आहे. सिंधुदुर्गाच्या भाषेत बोलायचं तर घाडी आहे. मराठवाड्याच्या भाषेत बोलायचं देवऋषी आहे. पण बेकार आहे, तो बोलतो तसं घडतं. तो समर्थांचा सेवक आपला दुसऱ्या घरी जातो, भिक्षा घेतो आणि घेऊन येतो. घेऊन आल्यानंतर वाटेत थोडासा घाबरलेला असतो. आता ह्याने शाप दिलाय म्हणजे मी मरणार म्हणून. सगळ्या शिष्यांनी ती भिक्षा घेऊन आल्यानंतर स्वामी येतात, सगळ्यांमध्ये बसतात आणि प्रसाद ग्रहण करतात. आणि त्याला पण सांगतात, चल तू प्रसाद ग्रहण कर. तो म्हणतो, नको स्वामी. अरे नाही, कर, ग्रहण कर. नको नको म्हणाला. त्याला माहिती असतं का नको म्हणतोय, आणि स्वामींनाही माहिती असतं. तो दिवसभर काही ग्रहण करत नाही. संध्याकाळ होते. संध्याकाळ झाल्यानंतर तो आणखी चिंतित असतो, आता थोड्या वेळानं आपला मृत्यू येणार म्हणून. स्वामी सांगतात, अरे जेवण कर. नको म्हणतो. त्याची जेवणावर इच्छाच नसते, कारण त्याला माहिती असतं की आपण आता रात्री 12-1 वाजेपर्यंत संपणार आहोत. स्वामी म्हणतात, ठीक आहे, तुला जेवण नको असेल तर ठीक आहे, तू आज असं कर, माझ्या रूममध्ये येऊन झोप. म्हणाल, जी स्वामी. तो मनात विचार काय करतो, आता मरणारच आहे ना, गुरूंच्या चरणात मरूया, गुरूंच्या चरणाजवळ राहूया आणि तिथे मरूया. रामदास स्वामी शयन करण्यासाठी ज्या कमऱ्यामध्ये जातात, ज्या खोलीमध्ये जातात, तिथे हा येतो आणि चरणाजवळ बसून स्वामींच्या चरणाची सेवा चालू करतो. रामदास स्वामी सगळं ओळखत असतात. ते शेवटी ज्ञानी आहेत, त्यांना समजत असतं याच्या मनाचे कसे हेलकावे चालू आहेत ते, की त्या मांत्रिकानं ह्याला शाप दिलेला आहे, त्या ह्याच्या मनामध्ये आहे की बहुतेक आपण जाणार. पण त्याच्या मनामध्ये हाही विश्वास असतो की माझा गुरु माझ्या पाठीशी असेल तर काय होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे तो गुरूंच्या पायाजवळ बसलेला असतो. रामदास स्वामी असं सोंग करतात की मी झोपलो. थोड्याच वेळात डाराडूर झोपल्यासारखं आहे, घोरायला पण लागतं. आता हा एकटाच आहे. तो स्वामींच्या पायाजवळ बसलेला असतो आणि स्वामींच्या पाय दाबत असतो. स्वामींनी असं त्याला दाखवलेलं असतं, भासवलेलं असतं, मी बाबा झोपलो, आता तू तुझं बघ. त्याची किती श्रद्धा आहे, ढळते का स्वामींना पाहायचं असतं. आणि खरंच रात्री 12 वाजल्यानंतर एक बाई त्याला समोर दिसते. देवीच्या स्वरूपामध्ये एक स्त्री समोर दिसते. तिच्या हातामध्ये सोन्याचं तबक असतं आणि त्या तबकामध्ये हिरे माणिक मोती ठेवलेले असतात. आणि ती त्या स्वामींच्या रूमच्या बाहेरच्या पुढे उभी असते, दरवाजाच्या समोर. आणि ती हळूच हाक मारते. त्याला ऐकायला येतं, बाळ तू बघतो, इकडे बघतो दरवाजाकडे, कोण आलं. कारण त्याला माहिती असतं ना आपण आता मारणार आहोत म्हणून. बाळ म्हटल्यानंतर तू बघतो तर एक देवी दिसते. हातामध्ये सोन्याचं ताट आहे, आतमध्ये हिरे माणकं वगैरे सगळे आहेत. तर ती म्हणते, बाळ इकडे. अरे उठ आणि इकडे ये. हे बघ, ही सगळी संपत्ती तुझी आहे, तुला मी द्यायला आले. तो काय विचार करतो, ही मला द्यायला आले, मी थोड्या वेळानं मरणारच आहे. पण मग हा शेवटचा कालावधी मी माझ्या गुरूंच्या चरणात घातला तर कशाला पाहिजे मला हे सोनं ना. आता मी मरणारच आहे ना, मग मी माझ्या गुरूंच्या चरणाजवळ राहील, मी चरण सोडून जाणार नाही. आणि तो म्हणतो, माते
तुला हे जर द्यायचं असेल तर तू ये आतमध्ये आणि मला दे. ती थोडा वेळ वाट बघते. अरे ये रे राजा, असं करायचं नाही, रागवतो कशाला, ये ना मी देते तुला. तो अजिबात गुरूंच्या चरणाजवळ उठत नाही. मग ती वाट बघते आणि ते निघून जाते. निघून गेल्यानंतर थोड्या वेळानं आणखीन एक प्रहर गेल्याबरोबर त्याच्या आईच्या रूपामध्ये एक बाई दिसते समोर आणि ती हाक मारते, ताण्या. त्याला हाक आईच्या आवाजात हाक ऐकायला बरोबर त्याच्या अंगावर एकदम शहार येतात. बघतो, अरे माझी आई आहे. तो म्हणतो आई. ती म्हणते बाळा, अरे मी तुला भेटायला आले, ये ना. तो विचार करतो, आज आईला भेटून काय करणार आता, नाहीतर मी मग जाणारच आहे ना. आता तिला उगाच भेटायचं आणि तिला दुःखात टाकायचं आणि सांगायचं आई मी मरणार आहे, हे सांगण्यापेक्षा जाऊ दे, आता जो काय होणार आहे ते होणार आहे, पण गुरूंच्या चरणामध्ये होते म्हणून मी माझ्या गुरूंचे चरण नाही सोडणार. आणि तो म्हणतो, आई अगं तू इकडे ये ना. ती म्हणते, अरे बाळा मला तुला आलिंगन द्यायचं आहे, तुझ्या कपाळाचे मला चुंबन घ्यायचं आहे, ये इकडे ये. तो उठत नाही. तो म्हणतो, आई तुला यायचं असेल तर तू इकडे. ती बाईसुद्धा थोडा वेळ वाट बघते, कंटाळून निघून जाते. आता शेवटची वेळ आहे, 1:30-2 वाजलेले आहेत आणि काळ येतो, क्रूर काळ आहे. आणि तो तिथूनच दरडावायला सुरुवात होतो, इकडे. हा समजतो आपला आता काय खरं नाही आहे. तो म्हणतो इकडे. हा सेवक म्हणतो, मी कशाला येऊ, तू ये आतमध्ये, मी नाही उठणार. तो म्हणतो, येतोस की नाही, नाही तर तुला असा तुझे प्राण काढून घेऊन जाईन. तर आज सेवक सांगतो, तू प्राण नेणार जे मलाही माहिती आहे, मी मरणारच आहे, पण शेवटचा प्राणसुद्धा माझ्या गुरूंच्या चरणाजवळ जावा अशी इच्छा आहे. गुरूंच्या चरणात जावा अशी इच्छा, मी नाही येणार. तुला यायचं असलं तर ये. तो पण वाट बघतो आणि थोडा वेळ निघून जातो. झालं असं होता उजाडतो, सकाळ होते. स्वामी उठतात आणि म्हणतात, अरे तू मरणार होतास ना, तू तर जिवंतच आहेस. मग तो हात जोडतो आणि म्हणतो की मला स्वामी तुमचं जे वाक्य आहे ते पटलं. समर्थाच्या सेवका वक्र कोण पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. मला पटलं. माझी तुमच्यावर जी श्रद्धा आहे ती अढळ श्रद्धा होती, म्हणून मी तुमच्या चरणापासून दूर झालो नाही. मला मनापासून वाटत होतं की सद्गुरूंव्यतिरिक्त जीवनामध्ये कोणी वाचवू शकत नाही. बायको वाचू शकत नाही, मुलं वाचू शकत नाहीत, नातेवाईक वाचू शकत नाहीत. फक्त आणि फक्त एकच जीवनाच्या या पैलतीरापासून त्या पैलतीरामध्ये कडे घेऊन जाण्यासाठी एकच सक्षम शक्ती आहे, ती म्हणजे सद्गुरू. आणि म्हणून मृत्यू यावा तर सद्गुरूंच्या चरणात यावा, उद्धार व्हावा तर सद्गुरूंच्या हस्ते व्हावा. हे मला गुरुवर्य कळून चुकलेलं आहे. तेव्हा मला वाटतं तुम्हाला मला जो दृष्टांत द्यायचा होता समर्थ रामदास स्वामींचा, तो का द्यायचा हे तुम्हालाही कळून चुकलेलं आहे. म्हणून मी थांबता आता तुम्हाला माझ्या अभंगातून सांगणार आहे आणि मी रजा घेणार आहे. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. 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 हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा
सिद्धेश्वर महाराज की जय, संत शिरोमणी गजानन महाराज की जय, आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी महाराज की जय, सियावर वल्लभ रामचंद्र की जय।